शॅम्पू, डिटर्जंट पावडर, पाम तेल आणि वेगवेगळ्या केमिकल्स. खरं तर स्वच्छता करण्यासाठी किंवा एखाद्या कंपनीत वापरल्या जाणाऱ्या या वस्तू. मात्र याच वस्तू वापरून पुणे जिल्ह्यात दूध तयार करणाऱ्या एका टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या केमिकल्स पाण्यात मिसळायचं, नकली दूध तयार करायचं, हेच दूध दूध संकलन केंद्रापर्यंत पोहोचायचं आणि तिथून हे दूध डेअरीपर्यंत जायचं. FDA आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. तर हा नेमका कसा चालायचा दुधाचा काळाधंदा पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून. दूध म्हणजे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या रोजच्या आहाराचा भाग. पण याच दुधाच्या नावाखाली लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यात उघडकीस आला. अनेक पदार्थ मिसळून दुधासारखं मिश्रण तयार केलं जात होतं. हे भेसळयुक्त दूध वेगवेगळ्या दूध संकलन केंद्रांवर पोहोचवलं जात होतं. तिथून पुढे ते विविध डेअरींकडे पाठवलं जात होतं असा संशय होता. म्हणजेच भेसळ एका ठिकाणी, संकलन दुसऱ्या ठिकाणी, डेअरीपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था वेगळीच आणि शेवटी ग्राहकांच्या घरापर्यंत दूध पोहोचवलं जायचं. या संपूर्ण प्रकरणात सुशांत हिंगे याचं नाव समोर आलं. पोलिसांच्या तपासानुसार नकली दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा आणि फॉर्म्युलाचा पुरवठा केल्याचा आरोप सुशांत हिंगेवर आहे. विशेष म्हणजे सुशांत हिंगे हा मंचरमधून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा परिषद सदस्य विष्णू हिंगे यांचा सख्या पुतण्या आहे. विष्णू हिंगे हे पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघाच्या संचालक मंडळावर आहेत. सुशांत हिंगे हा विष्णू हिंगे यांच्यासोबत काम करत असल्याने त्याचा दूध उत्पादक आणि दूध संकलन व्यवस्थेशी संपर्क आला का आणि त्यातूनच हे नेटवर्क उभं राहिलं का असा आता प्रश्न उपस्थित झालाय. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मिल्क पावडर, पाम तेल, इमल्सिफायर, डिटर्जंट आणि शॅम्पू अशा विविध पदार्थांचा वापर करून एक ठराविक फॉर्म्युला तयार केला जात होता आणि हाच फॉर्म्युला दूध संकलन करणाऱ्या व्यक्तींना विकला जात असल्याचा संशय आहे. हा फॉर्म्युला तयार करण्याचं काम मंचर जवळच्या अवसरी खुर्द गावात होत असल्याचं तपासात समोर आलंय. इथेच सुशांत हिंगेच्या मालकीचं नवकार डिस्ट्रीब्युटर्स नावाचं दुकान होतं. दुकानाच्या गोडाऊनमध्ये केमिकल्सची पोती, लिक्विड स्वरूपातील केमिकल्स आणि भेसळीसाठी वापरलं जाणारं साहित्य साठवून ठेवल्याचं समोर आलंय. हे साहित्य नेमकं कुठून येत होतं? तर या संपूर्ण रॅकेटचा छडा लागण्याची सुरुवात झाली ती आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी गावातून. इथे मेसर्स जय श्रीराम डेअरी फार्म चालवणाऱ्या ठकसेन अरगडे यांच्याकडे जमा होणाऱ्या दुधात भेसळ होत असल्याचा संशय FDAला आला. त्यानंतर FDAनं डेअरीवर छापा टाकला. कारवाई दरम्यान इथं भेसळयुक्त दूध आढळून आलं. पुढे हे भेसळयुक्त दूध त्याच्या शेतातच नष्ट करण्यात आलं. पुढे ठकसेन अरगडेची चौकशी केली असता नकली दूध तयार करण्याचा फॉर्म्युला सुशांत हिंगेकडून मिळाल्याची माहिती समोर आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. यानंतर तपासाची दिशा थेट अवसरी खुर्दमधील नवकार डिस्ट्रीब्युटर्सच्या गोडाऊनकडे वळाली. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस आणि FDAच्या संयुक्त पथकानं गोडाऊनवर छापा टाकला. तिथे सापडला केमिकल्सचा साठा, पोतीच्या पोती, लिक्विड स्वरूपातील केमिकल्स. हा सगळा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुढे सुशांत हिंगेच्या चौकशीतून त्याने नकली दूध तयार करण्यासाठी वापरला जाणारा फॉर्म्युला 10 दूध संकलनांना विकल्याचं समोर आलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी आता कारवाई करत 24 जणांना अटक केली आहे. आरोपींची नावे नेमकी काय तेही जाणून घेऊ. सुशांत बबनराव हिंगे, हेमंत टेके, संदीप लोढा, संजोग यादव, चेतन भोर, कैलास लाळगे, कुणाल कुलवडे, शुभम गिरवले, सचिन सपकाळ, वैभव हांडे, शुभम वाळुंज, अजित करंडे, रोशन दरेकर, राजू सांडभोर, प्रमोद घोरपडे, प्रमोद कडू, बापूराव गडे, सोनू घोरपडे, विठ्ठल जाधव, अभिजित काटे, आकाश सावंत, सतीश केंदळे, मनोहर ढमाले, ठकसेन रखमाजी आरगडे, राजेश दगडू तांबडे. आतापर्यंत झालेल्या तपासानुसार ही टोळी केवळ एका ठिकाणी काम करत नव्हती. दूध संकलन केंद्र, रासायनिक पदार्थांचे विक्रेते, दूध वाहतूकदार, गोदामधारक, सल्लागार आणि एजंट अशा विविध घटकांच्या माध्यमातून हे नेटवर्क सुरू असल्याचा पोलिसांचा संशय आहे. म्हणजेच हा केवळ दूध भेसळीचा प्रकार नसून त्यामागे संपूर्ण साखळी कार्यरत होती का याचा तपास आता सुरू आहे.
मग आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की पुण्यात नकली दूध तयार होत होतं, ते दूध संकलन केंद्रापर्यंत पोहोचत होतं आणि मग तिथून पुढे डेअरीपर्यंत जात होतं. मग या दुधाचा नेमका कुठे वापर झाला? राज्यातील आणखी किती दूध संकलन केंद्रांवर हा प्रकार सुरू होता? किती दूध डेअरींपर्यंत पोहोचलं? आणि सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे हेच भेसळयुक्त दूध नामांकित ब्रँडच्या पॅकेट्समधून ग्राहकांच्या घरात पोहोचवलं जात होतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहेत. शॅम्पू, डिटर्जंट आणि केमिकल्स वापरून दूध तयार करण्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर दुधाच्या गुणवत्तेवर आणि संपूर्ण संकलन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या रॅकेटची व्याप्ती नेमकी किती आहे? राज्यात आणखी कुठे कुठे अशा पद्धतीनं नकली दूध तयार होत होतं आणि ग्राहकांच्या घरापर्यंत हे दूध पोहोचलं होतं का? याचा तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत. पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट, लोकमत.com.